पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधी पथकानं जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना आता अटक केलेली आहे। शहनवाज तेली आणि आकिब मलिक अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि काश्मीरी तरुणांमध्ये धुमश्चक्री झाली। एका अतिरेक्याचा खात्मा केल्यानंतर तरुण रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी जवानांवरती दगडफेक करण्यास सुरुवात केली, तर जवानांनी त्यांना पांगवण्यासाठी मग अश्रूधुराचा वापर केला। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर भागातील वारपोरा इथं दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली। 2 ते 3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं। लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांची संयुक्त मोहीम राबवली गेली। पाकिस्तानला भारताकडनं जात असलेलं पाणी अडवण्यात येणार असून या संदर्भात टेक्निकल डीपीआर तयार करण्याचे आदेश मी माझ्या विभागाला दिले, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं। लागतील तेवढे पैसे खर्च करू, मात्र पाकिस्तानचं हक्काचं पाणी देखील अडवू, असं गडकरींनी म्हटलंय। सध्या वर्ल्ड कपसाठी 1 महिन्याचा कालावधी असून भारत आणि पाकिस्तानच्या मॅच संदर्भातील निर्णय हा भारत सरकार मिळून घेऊ असं विनोद राय यांनी म्हटलं। पाक विरुद्ध खेळण्यावरनं मोठे मतभेद बघायला मिळत आहेत। हरभजन गांगुली आणि अझरुद्दीननं खेळण्यास विरोध केला, तर पाकला पराभूत करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या असं मत सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलं। पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं का नाही खेळायचं याचा निर्णय सरकारनं घेतला पाहिजे, त्याचा विचार आपण करायला नको किंवा त्यावर मत मांडायला नको। सरकार जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आपण असं स्पष्ट केलेलं आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांना। पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशातील विविध भागांमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी दखल घेतली। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह एकूण 11 राज्यांना नोटीस बजावली। काश्मीरी विद्यार्थ्यांवरील बहिष्कार, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। काश्मीरी तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी यवतमाळमधल्या युवा सैनिकांची हकालपट्टी करण्यात आली। राग दहशतवादाच्या विरुद्ध आहे, निष्पापांवरती का, तसंच दहशतवादाची सजा कुठल्याही भारतीयास नको असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं। मुंबईवरती दहशतवादी हल्ला होऊ शकतो म्हणून हाय अलर्ट जारी झालाय। दहशतवादी समुद्रमार्गे येऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडू शकतात, त्यासाठी सुरक्षा यंत्रणा, पोलिसांचे खबरे यांचं जाळं जास्त मजबूत करणं महत्वाचं आहे। सोबतच नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं आवाहन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलंय। पुलवामा दहशतवादी हल्ला आणि रायगडमधील एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे आता देशात संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट जारी झालाय। देशाच्या समुद्री मार्गांनी दहशतवादी येऊ शकतात अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली, त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती सध्या हाय अलर्ट जारी आहे। नाशिकच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला। आकरवाडीच्या लक्षवेधीवरती चर्चेच्या मागणीसाठी हा गोंधळ घालण्यात आला। यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। अमृत योजनेच्या अंमलबजावणीवरनं गदारोळ झाला। शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी मात्र उघड झाली। खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी याचा अनुभव आला। शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। बारामतीतील नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत सांगवी ग्रामस्थांनी शरद पवारांची गाडी थांबवून व्यथा मांडली। ज्या माध्यमातून पाणी प्रदूषण होत आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी म्हटलं। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी ही युवासेनेचीच नाही तर शिवसैनिकांचीही मागणी आहे। आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून शिवसेनेच्या उमेदवाराचं मनोबल वाढवावं असं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे यांनी आधीच सांगितलंय की मागच्या दरवाजानं जाणार नाही। जर आदित्य ठाकरे लढले तर आमदारांमध्ये जोश येईल, तसंच आदित्य ठाकरे विधानसभा लढायला जास्त तयार होतील अशी शक्यता विवेक भावसार यांनी व्यक्त केली। मुंबईच्या बांद्रा शासकीय वसाहतीतील महिला आणि आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत। या वसाहतीतील घरांचा प्रश्न प्रलंबित असल्यानं हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जातोय। संभाजी नव्हे ते मनोहर भिडे आहेत आणि मनोहर भिडे हे सरकारचे जावई आहेत म्हणून त्यांच्यावरील केसेस मागे घेतलेल्या आहेत असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं। मात्र मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर अत्याचार आणि अन्याय सुरू असून त्यांना काही सवलती मिळत नाहीयेत, पण मनोहर भिडेंना पोलीस ठाण्यात सुद्धा बोलावलं जात नाही। आमचं सरकार आलं की बघू कोणावर किती केसेस टाकायचे असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला। परळीमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाननं आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि अक्षय कुमार यांनी हजेरी लावली। अकोला मनपात युतीमध्ये दरी पडल्याचं चित्र दिसतं। शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी अमृत योजनेतील झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात सभागृहात विषय मांडला, परंतु आजच्या सभेतील अजेंड्यामध्ये हा विषय नसल्यानं भाजपा महापौर विजय अग्रवाल यांनी विषय घेण्यास मनाई केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आता नुकतंच राजूर महागणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी दानवे यांनी लोकसभेवरती निवडून जाण्यासाठी राजुरेश्वराला साकडं घातल्याचं कळतंय।
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 1 मार्चला आता मुंबईच्या दौऱ्यावरती असून मी येतोय आपल्याशी संवाद साधायला असे पोस्टर्स जागोजागी काँग्रेसनं मुंबईत लावलेले आहेत. तर त्या शेजारीच सेना भवनासमोर या पोस्टरचं कार्टून करत भाजप युवा मोर्चाकडनं त्याची खिल्ली उडवली. येत्या 1 मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येत आहेत आणि त्यानिमित्तानं MMRDAच्या मैदानावरती जिथं सभा होणार आहे त्या ठिकाणी अशोक चव्हाण आणि संजय निरुपम आज पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. भंडाऱ्यात भाजपचे माजी नगरसेवक अरुण भेदेंनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच अंगावरती रॉकेल ओतून स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शासकीय जागेवरती होत असलेलं अतिक्रमण काढण्यात यावं अशी त्यांची मागणी. मनमाडमध्ये अनिल कातकडे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती. जमिनीच्या व्यवहारातनं मिळालेल्या रकमेतनं वीज कंपनीचे अधिकारी आणि इतर 2 जण या वाटा मागत असल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं उघड झालं. त्यामुळे वीज कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला. विजेच्या तारेचं घर्षण होऊन 3 एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना वाशिमच्या सावरगाव बर्डे इथं घडली. आगीमुळे शेतकरी सुधाकर लोणसुनेंचं लाखोंचं नुकसान झालं. सांगलीतील केरळे मळा भागात गेल्या 8 दिवसांपासून पाणी नाहीये. तसंच इथे ग्रामस्थ जे आहेत ते त्रस्त आहेत. साफसफाई नसल्यानं स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. आणि पुढची बातमी नंदुरबारमध्ये शहरा तालुक्यातील वडछिल गावातील ग्रामस्थांनी रास्ता नाही तर मतदान नाही असा पवित्रा घेतलाय. गावात 1000 लोक वस्ती. गावात माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची सोय नसल्यानं विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर कहाटूळ इथे येतात. नागपुरात 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली. वाजत गाजत ढोल ताशांच्या पथकासह नाट्यदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली. त्यावेळी नाट्यदिंडीत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, मोहन जोशी यांनी सहभाग घेतला. पुण्यातल्या कोंढवा इथं एका लर्निंग स्कूलचं भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी सर्वांनीच कान टवकारले. पण राज यांनी माझा तोफखाना तयार आहे, फक्त आचारसंहितेची वाट बघतोय असं सांगून हल्लाबोलच्या तयारीत असल्याचं म्हटलं. भायखळ्यामधील राणीच्या बागेत लवकरच वाघ आणि सिंहाची युती पाहायला मिळणार आहे. जरात होऊन येणाऱ्या या सिंहाचं रक्षण मात्र महाराष्ट्राच्याच वाघ करणार असल्याचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलं. सांताक्रूज बस डेपोप्रमाणे इतर डेपोजचं ऑडिट करण्याचे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिले. कामगारांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी कॅन्टीनमधील अस्वच्छता प्रकरणी चेंबूरकरांनी हे आदेश दिले. टिटवाळ्यातील आदर्श कॉलनीत राहणाऱ्या विनोद भुईर यांच्या गोठ्यातनं काही महिन्यांपूर्वी 4 म्हशी आणि 1 गाय चोरीला गेली होती. गुरुवारी त्यांच्या गोठ्यासमोर एक कार उभी होती. त्यांना इथं कार का थांबवली असं विचारल्यानंतर भुईर कुटुंबियांवर कारमधील लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालाय. औरंगाबादेत एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक आणि निंदनीय घटना घडली. जमिनीच्या वादातनं तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली असून या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली. पुढचा तपास सुरू आहे. आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी म्हणून मुंबईतील सायन भागात फुटपाथवरती राहणाऱ्या आईनं तिच्याच मुलीला साखळ दंडात बांधलं. आपल्या मुलीवरती तिला कोणी पळून नेऊ नये, एखादी गैरकृत्य करू नये यासाठी मग तिला साखळीनं बांधून ठेवलं अशी स्पष्टोक्ती या महिलेने दिली. दादरच्या केळकर रोडवरती पुस्तकांची डिलिव्हरी द्यायला गेलेल्या तरुणांना 2 महिलांवरती बॉलपेननं हल्ला केला. या दोन्ही महिलांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर या बांगलादेशी तरुणांना दोघींवर हल्ला केला. अहमदनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामुळे 2.5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आयुष प्रजापती असं मृत मुलाचं नाव आहे. मुलाला कुत्र्यानं 4 ते 5 ठिकाणी चावा घेतला. पुण्यातील ससून रुग्णालयात मुलाला दाखल केलं होतं. आणि पुढची बातमी मुंबईमधनं आहे. सर्वोत्तम डिजिटल सेवा पुरवण्यासाठी मुंबई पालिकेला आता डिजिटल इंडिया पुरस्कार 2018 दिल्लीतील आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिला गेला. पालिकेचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक अरुण जोगळेकर आणि शशी बाला यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पातळीवरचा मानाचा पुरस्कार स्वीकारला. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात एरो टू ॲटम नावाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये इतिहास आणि विज्ञान याची सांगड घातलेली बघायला मिळाली. या प्रदर्शनामध्ये इतिहास आणि विज्ञान यांची सांगड होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात त्या काळात झालेली विज्ञानाची प्रगती या प्रदर्शनात मांडण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकीकडे युद्धजन्य परिस्थिती तर दुसरीकडे विज्ञानाची प्रगती कशी होत होती या प्रदर्शनात अगदी व्यवस्थित मांडलंय. गुप्त संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान इथं बघायला मिळतं. रायगडमध्ये म्हसळा माणगाव रोडवरती कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झाला तर 1 जण जखमी झाला. इब्राहिम हल्दे असं मृत तरुणाचं नाव आहे. रसीफ बगदादी गंभीर जखमी झालेत. रायगडमधील म्हसळा धनगर मलई बोर्ली मार्गावरती एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात शाळकरी मुलं कुडक्यात बचावलेत. 17 जण किरकोळ जखमी झाले. जखमींना प्राथमिक रुग्णालयात उपचार करून मग सोडून दिलं गेलं.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी संचालिका चंदा कोचर यांना भारत सोडून जाता येणार नाही अशी नोटीस सीबीआयनं पाठवली. संचालक पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान त्यांना भारत सोडून जाता येणार नाही. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यानं 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले. दारू प्यायल्यानं अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मग तातडीनं गोलाघाट इथं शहीद कुवल कंवर रुग्णालयात दाखल केलं गेलं.